छत्रपती संभाजीनगरकडे राज्याचं लक्ष होतं. देशाचे गृहमंत्री अमित शहांनी तिथं जंगी सभा घेतली. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचाराची सुरुवात त्यांनी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे संभाजीनगर आता राज्याच्या केंद्रस्थानी आले. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. महायुतीत अजूनही जागा वाटपाबद्दलची स्पष्टता दिसत नाहीये. तरी भाजपने लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. अशात अमित शहांनी स्वतः छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डावा ठोकल्याची चर्चा आहे. अमित शहांच्या या विधानापूर्वी तिथल्या एका बड्या नेत्यानं आपली बाजू मांडली. मराठा समन्वयक विनोद पाटलांनी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं सांगितले. संभाजीनगरचा दर्जा मराठवाडा विभागाची राजधानी आहे. विशेष म्हणजे मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदूही मराठवाडा आहे. भाजप विरोधात मनोज जरांगे कंबर कसतायत. अशात विनोद पाटलांना तिकीट देत भाजप आंदोलनाची हवा काढून घेण्याचा प्रयत्न करू शकते. छत्रपती संभाजीनगरमधून भाजपचा उमेदवार निवडणूक लढवेल असे संकेत अमित शहा यांनी दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी संभाजीनगरातून एक कमळ दिल्लीला गेलं पाहिजे असे आवाहन शहा यांनी संभाजीनगरच्या जनतेला केलं आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे संभाजीनगरमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपा या मतदारसंघात कराड यांच्याबद्दल विचार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. त्यामुळे भाजपा कराडांना संभाजीनगरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवू शकते. तर दुसऱ्या बाजूला विनोद पाटलांनाही आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा आंदोलनाचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी हे पाऊल उचललं जाऊ शकतं. 2 दिवसांपूर्वीच विनोद पाटलांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली. ते मराठा आरक्षण लढतीत सक्रिय याचिकाकर्ते आहेत. छत्रपती संभाजीनगरातून लोकसभेसाठी आपली उमेदवारी त्यांनी स्वतःच घोषित केली. ते शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नात होते. मात्र आता हा मतदारसंघ भाजपच्या पारड्यात पडणार असल्याची चर्चा आहे. यावेळी त्यांनी जरांगेंना त्रास करणारी भूमिका मांडली होती. जरांगे ओबीसी कोट्यातून आरक्षणासाठी टोकाचा संघर्ष करतायत. 10% आरक्षणाबद्दल ते संशय आहेत. अशात विनोद पाटलांनी 10% आरक्षणासाठी सरकारची पाठराखण केली होती. ते म्हणाले होते, मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील आपले मित्र आहेत. सरकारने जर 10% मराठा आरक्षण जाहीर केलं आहे तर त्याचा लाभ घ्यायला हवा. आता पोलीस भरतीच्या जागांचा मराठी तरुणांनी लाभ घ्यायला हवा असेही ते म्हणाले. 2019च्या लोकसभा निवडणुकीत मराठा मतदारांनी मोठी भूमिका बजावली होती. 2016 पासूनच्या मराठा क्रांती मोर्चाचा हॉटस्पॉट म्हणून छत्रपती संभाजीनगरकडे पाहिलं जात होतं. त्यामुळे या वातावरणाचा फायदा घेत मराठा कार्डवर माजी आमदार हर्षवर्धन जाधवांनी निवडणूक लढवली होती. यात शिवसेनेपाठीमागं असलेल्या मतदारांमध्ये फूट पडली. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर चंद्रकांत खैरेंनी मैदानात होते तर ट्रॅक्टर चिन्हावर जाधव. अशात मराठा मतांच्या फटाफुटीत MIMचे जलील निवडून आले. त्यामुळे भाजपला मराठा मतांची पूर्ण जाणीव आहे. पाटलांच्या रूपात तगडा मराठा उमेदवार त्यांना मिळू शकतो.